आता मी पुण्यामध्ये आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता जी शहरामधून वाहते ती मुळा नदी. मुळा नदी ही पूर्णपणे प्रदूषित झालेली आहे आणि तिचा आपण स्पेशल रिपोर्ट घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत. मुळा नदीचा जो कलर झालेला आहे तो पूर्णपणे ग्रीनिश झालेला आहे. त्याचं कारण असं आहे का या नदीमध्ये बहुतांश जवळपास 90% हा पूर्ण पाणी प्रदूषण असलेलं पाणी आहे आणि जर हे प्रदूषण असलेलं पाणी असं वाहत जाऊन समोरच्या नदी नाल्यामध्ये जर वाहत गेलं तर त्याचा प्राण्यावरही आणि मानवी जीवनावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. तर मानवी जीवनावरही असा परिणाम होऊ शकतो का बरेच माणसं हेच पाणी घेऊन अंघोळी वगैरे करत असतात काही भागामध्ये किंवा काही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये. त्यावेळेस त्यांना या पाण्याच्या याच्यामुळं आपला खाज वगैरे सुटणे किंवा टायफॉईड अशा प्रकारचे काही लोक पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा हे पाणी वापरत असतात. आणि मुख्य म्हणजे जे पशुप्राणी आहेत हे पाणी पित असतात आणि पित असल्यामुळं यांच्यावरती कुठंतरी आजार होतो आहे आणि त्याच्यानंतर पशुप्राण्यांची हानीसुद्धा होऊ शकतं. आणि हेच पाणी ज्यावेळेस जर आपण आपल्या शेतामध्ये जर हे पाणी वापरत असाल तर अन्नामधून विषबाधासुद्धा होऊ शकतं. तर प्रशासनाने कुठंतरी या पाण्याची या बातमीची दखल घेतली पाहिजे. ते या पाण्याची दखल घेऊन या प्रदूषणाची दखल घेऊन प्रशासनाने कुठंतरी व्यवस्थित मी आता मुळा नदीच्या किनाऱ्यावर आहे आणि मी खाली उतरून तुम्हाला सगळं दाखवते. तुम्ही पाहू शकता किती कचरा झालेला आहे आणि पाण्याचा जो कलर आहे तर तुम्ही पाहू शकता ग्रीनिश कलर झालेला आहे. जसा सिमेंटाचा जसा कलर असतो ना त्या टाईपचा हा इथं पाण्याचा कलर झालेला आहे. म्हणजे पाणी पूर्णपणे दूषित झाल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही पूर्णपणे कचरा, बाटल्या, प्लॅस्टिक, चिखल आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता औषधाच्या बॉटल्या वगैरे आहेत. तर हे पाणी दूषित झाल्याच्या नंतर याचे परिणाम खूप आपल्याला भोगावे लागतात. याचे परिणाम असे होतील का पाणी दूषित झाल्याने दोन्ही प्रकारे आपल्याला म्हणजे भविष्यामध्ये अडचण होऊ शकतं. मानवी जीवनावरती आणि प्राण्यांवरती याचा खूप भयानक घात होऊ शकतो. आणि ते कसा घात होऊ शकतो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेन